मंडळी एक आहे आमच्या शाळेमध्ये आहे ना, आम्ही 70 ते 80 मुलं या शाळेत शिकायचो. बघा या शाळेमध्ये आपल्या महारोची शाळा. आज त्या शाळेमध्ये बघा आपले आपले विद्यार्थी आहेत. त्यांनी कामगिरी केली की मुरुड तालुक्यातून त्याचा द्वितीय क्रमांक आला. मराठी माध्यमात पहिला येतो आणि इंग्लिश. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी महात्मा गांधी, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक अशा अनेक नेत्यांनी संघर्ष केला. म्हणजे आपला ध्वजारोहण चालू आहे बघा महालूर गावचा. विश्व विजय करके निकलाए तब होवे प्रणव पूर्ण हमारा झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा तर या ठिकाणी शाळेच्या वतीने सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. त्यामध्ये आपल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा ज्योतिताई राजेश कुवळ, लक्ष्मण आदावडे, गाव अध्यक्ष सुरेश कुवळ, ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा कुवळ, उपाध्यक्ष परशुराम रामाणे, मंगेश आदावडे, महिला अध्यक्ष स्मिता पाटील, अंजली आदावडे, नंतर वैष्णवी दुसार, माननीय सखाराम भेकरे साहेब, लक्ष्मण धनावडे, गोविंद पाटील, या ठिकाणी आपल्या गावचे जावई या ठिकाणी ते उपस्थित राहिले. विशेष करून त्यांचा मी नामोल्लेख करू इच्छितो की माननीय श्री उद्धवजी घरत साहेब आणि त्यांच्या सौभाग्यवती आपल्या गावचे सुपुत्री ही सृष्टी घरत मॅडम, त्यानंतर ओंकार आदावडे, त्याचबरोबर या गावाची एक विद्यार्थी आमचे निधी अनुज आणि सर्व ग्रामस्थ तसेच मुंबई मंडळ, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि आमचे शाळेतील विद्यार्थी आणि विशेष करून आमचा एक विद्यार्थी की त्याने एक अलौकिक काम केलेलं आहे. म्हणजे ती माझी इच्छा होती की माझ्या कारकिर्दीत कोणीतरी असं काम करावं आणि विशेषतः आपल्या गावाचं नाव त्यांनी मोठं तर मी सर्वप्रथम आमची एक विद्यार्थिनी की ती कृष्णा आदावडे, ते आता आपण एक सुंदर असे फोटोग्राफी करत आहेत. या सगळ्यांचं कोणाचं नामोल्लेख राहिला असेल तर त्या सगळ्यांचं पुनश्च एकदा मी या ठिकाणी या 80वा हा आपला स्वातंत्र्य दिन आपण आज मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करत आहोत. तर या ठिकाणी सर्वप्रथम स्वागत करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र भारतापुढे अनेक प्रश्न होते. ते आजपर्यंत आपण बघितले. वेगवेगळ्या टप्प्यातून वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी, वेगवेगळ्या नेत्यांनी, वेगवेगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी, जनतेने, प्रसंगी सर्व लहान मोठ्या मुलांनी सुद्धा या ठिकाणी भारताच्या उभारणीसाठी हातभार लावलेला आहे आणि आज एक आपण महासत्ता बनण्याच्या दिशेने एक मोठी वाटचाल करीत आहोत. वेगवेगळ्या क्रांत्या या देशाने पाहिल्या, वेगवेगळे युद्ध पाहिले, आणीबाणीचा काळ तुम्ही सर्वांनी पाहिला असेल. त्यातूनही भारत देश आपला पुढे पुढे येत गेला आणि भारतीय संस्कृती आजही जगातील एक प्रमुख संस्कृती मानली जाते. अशा या भारताचा म्हणजे माझ्या राष्ट्राचा या अभिमानाचा क्षण म्हणजे हा स्वातंत्र्य दिन. आपण तो मोठ्या उत्साहात या महालोरच्या मातीवर साजरा करत आहोत आणि हे साजरा करताना माझ्याबरोबर आपल्या येथे जमलेल्या सगळ्यांना अतिशय आनंद होत आहे. आणि अशा प्रकारे आपण दरवर्षी हा स्वातंत्र्य दिन मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करणार आहोत. एवढे बोलून मी थांबतो, कारण की माझ्या वतीने माझी मुलं बोलणार आहेत आणि त्याची औत्सुकता तुम्हाला निश्चितपणे लागलेली आहे हे मी जाणतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतीय इतिहासातील तो दिवस आम्हा झाला 15 ऑगस्ट आपला भारतीय स्वातंत्र्य. अध्यक्ष महाशय, पूज्य वर्ग आणि छोट्या मोठ्या बालमित्र, स्वतंत्र आठवण दरवर्षी येते 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट माती पुन्हा काय सांगते. सुरू आहे बलिदान आणि हृदय झंझण आत पेटे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की स्वतंत्र आपल्याला फुकट नाही मिळाला, त्यासाठी अनेक
वीरांचे प्राणाचे बलिदान लागले. अनेक स्वतःने झेललेले गोले आपले नृत्य छातीवर मारल्या. मन स्वाभिमानाने उभे होते महाराजांच्या मातीवर. ज्या भूमीवर या वीरांची आठवण सर्वांनी मनात कायम ठेवली पाहिजे. ज्या भूमीवरती गोदावरी, कृष्ण, यमुना, गंगा, हिमाचल शिखरावर संदेश फरकतो अभिमानाचा तिरंगा. अशा या तिरंगा माझे कोटी कोटी प्रमाण. जय हिंद, जय भारत. मूर्ती लहान आहे पण कीर्ती नक्कीच याच्या पुढे महान होणार आहे. तर श्रावणी, आपलं या स्वातंत्र्य दिनाविषयी आपण भाषण, आपलं मत, आपल्याला काय वाटतं ते आपण व्यक्त करायचं. अध्यक्ष, महाशय, पूज्य गुरु वर्ग आणि माझ्या छोट्या मोठ्या बाळमित्रांनो, आज आपण भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. 15 ऑगस्ट 1947 हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी महात्मा गांधी, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक अशा अनेक नेत्यांनी संघर्ष केला. कित्येक वीरांनी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्याच्या बलिदान आपण कधी विसरू शकत नाही. आज आपण भारत एक महासत्ताक बनण्याच्या दिशेने वेगाने प्रगती करत आहे. शिक्षण, विज्ञान, क्रीडा आणि तंत्रज्ञान अशा सर्व क्षेत्रात आपण पुढे जात आहोत. देशप्रेमाची भावना प्रत्येकाच्या हृदयात असायला हवी होती. म्हणून मी म्हणते, उत्सव तिरंगांचा बाळ्या सजला. नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवा, ज्यांनी भारत देश घडवा. जय हिंद, जय भारत. भारत माता की जय. खूप सुंदर. ह्याच्यासाठी धाडस लागतं आणि या धाडस या दोन्ही मुलींनी दाखवलं. त्याबद्दल खरोखर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होतील. यानंतर लढे काय आमच्या शाळेमध्ये आहे ना, आम्ही 70 ते 80 मुलं या शाळेत शिकायचो. बघा या शाळेमध्ये आपल्या महारोती शाळा. आज त्या शाळेमध्ये बघा आपले 2 विद्यार्थी आहेत की आपल्या मातीचं ऋण व्यक्त करतात. आणि प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्या मातीचं, आपल्या गावाचं नाव पटलावर आणत असतं. ते अभिमानासाठी. माझं तर नाव होईल, माझ्या आई वडिलांचं सुद्धा नाव होईल आणि पर्यायाने माझं नाव झालं की मी ज्या मातीत जन्मलो त्या मातीचं सुद्धा नाव कुठेतरी उंचावेल. आपल्या गावासाठी, आपल्या शाळेसाठी, आपल्या या मातीसाठी एक अभिमानाची गोष्ट घडली. ती म्हणजे आपल्या शाळेतील गेल्या वर्षी 7वीला असणारा विद्यार्थी कुमार संस्कार रश्मी राजेश धनावडे हा विद्यार्थी इयत्ता 7वी शिष्यवृत्ती परीक्षेला बसला होता. आणि आपल्याला अभिमान वाटेल असं त्याने कामगिरी केली की मुरुड तालुक्यातून त्याचा 2य क्रमांक आला. मराठी माध्यमात पहिला येतो आणि इंग्लिश प्लस मराठी माध्यमात दुसरा, म्हणजे मुरुड तालुक्यातून दुसरा. आणि जनरल यादी एक रायगड जिल्ह्याची निर्माण होते आणि त्या यादीतून तो 28वा आला. आणि त्याचं कौतुक करणं हे आपलं सर्वांचं, शाळेचं असेल, ग्रामस्थांचं असेल किंवा सर्व या ठिकाणी उपस्थित मंडळींचं एक काम आहे. आणि त्याला एक पुढे पाठबळ म्हणून त्याला आपण शाबासकी देऊया. आणि त्यासाठी आपल्या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी आपण गावाध्यक्ष किंवा एक प्रतिष्ठित नागरिक यांना मी विनंती करतो की या ठिकाणी यायचं आहे. आमचे SMC अध्यक्ष आहेत सर्वजण. कुमार संस्कार राजेश धनावडे याचं शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. आणि मी असं एक बक्षीस लावलं होतं की जो पास होईल, शिष्यवृत्ती मिळवेल, त्याच्यासाठी मी 500 रुपये देणार, दरवर्षी देणार. जो मिळवेल, जो आपल्या गावाचं नाव पुढे नेईल, जो आपल्या शाळेचं नाव पुढे नेईल, त्याला माझ्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात असं मी त्यांना सांगितलेलं. आणि संस्कारने ती माझी सेवा 20 वर्ष 22 वर्ष झाली आहे, पण हा पहिला आहे माझ्याकडून की तो शिष्यवृत्ती पात्र झाला. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये माझे नंबर आलेले आहेत मुलांचे, परंतु हा एक क्षेत्र राहिला होता. ती खंत कुठेतरी संस्कारने भरून काढली. म्हणजे माझा सुद्धा ऊर आनंदाने आज भरून आलेला आहे. तर जोरदार टाळ्या होते. शाल घ्या पहिले, फुल घ्या. या ताई, या पुढे टाळ्या वाजवा जरा. काय नाही असेच यश 8वी स्कॉलरशिपला याच्यापेक्षा घवघवीत यश संपादन कर.
वाजताची. मंगेश भाऊ या 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 या. सगळ्यांनी या, सगळे आले तरी चालेल.